सद्गुरु मोरंगे स्वामी महाराज की सद्गुरु ईश्वर स्वामी महाराज की जय। यद्भासा भासते विश्वं यस्सुखेन न मोदते नमस्तस्मै गुणातीत विभवाय परात्मने अमृतार्थ प्रपन्नानां या सुविद्या प्रदायिनी अहर्निशमहं वन्दे तामीशान मनोरमां यस्य चिन्तनमेवात्र सर्वदुःखैकनाशनं नमामि सिद्धितं देवं फलसिद्धाख्य सद्गुरुं शिवाचार्याय पूज्याय सिद्धलिंगेश योगिने नमस्ते गुरुवर्याय भक्तानां कामधेनवे सच्चिदानंद स्वरूप परात्पर परशिव परब्रह्म आशुतोष भगवान सिद्धेश्वरांच्या चरणकमले अनंत अनंत साष्टांग प्रणिपात समर्पित करून सच्चिदानंद स्वरूप श्रीमद जगद्गुरु प्रसिद्ध महास्वामीजी पदवाक्य पारावार पारदृष्टि भवरोग वैद्य वेदांताचार्य शिवाचार्य रत्न विभूषित सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊली सद्गुरु मोरंगे स्वामी बसवादी शिवशरण संत शिरोमणी मनमत माऊली आणि ज्यांना या संप्रदायाचा कळस म्हणून सर्व संप्रदाय पाहतो, ज्यांचा स्मृती महोत्सव या ठिकाणी आपण गेल्या 146 वर्षापासून साजरा होत आहे। आपल्या या सप्ताहाला जवळजवळ 165 वर्ष झाले। अविरतपणे सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला हा शिवनाम जागर या उत्सवामध्ये उपस्थित सर्वच गायक वादक ज्येष्ठ कीर्तनकार बबनप्पा कौसडीकर केदारी अप्पा असतील, सर्वच वेदमूर्ती माहेश्वर मूर्ती भगवती पार्वती समान माता आणि भगिनी पुण्य पावन असं हे मनुष्य जीवन परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे आणि हा मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर मनुष्य आपले संस्कार घेऊन जन्माला येतो। कारण गत जन्मामध्ये जे कर्म केलं त्या कर्माचे संस्कार या मनुष्य जीवावर सूक्ष्म रूपाने मागच्या जन्मातले संस्कार घेऊन तो या ठिकाणी जन्माला येतो आणि त्या संस्कारानेच त्याला जीवनामध्ये कधी सुख प्राप्त होतं तर कधी दुःख प्राप्त होतं। जसे मनुष्याचे कर्म असतात त्या कर्मानुसार सुख आणि दुःखाची प्राप्ती माणसाला या जीवाला होत असते आणि मनुष्य तसं जीवन जगत असतो आणि त्या संस्काराने तो वागत असतो। शास्त्रामध्ये वर्णन करताना मनुष्याच्या 2 वृत्ती सांगितलेल्या आहेत, 2 संपदा सांगितलेल्या आहेत। एक दैवी संपदा युक्त मनुष्य असतो आणि एक आसुरी संपदा युक्त मनुष्य असतो। ज्याच्याकडे सात्विक सत्व गुण आहे, जो भक्ती करतो, परमेश्वरामध्ये भाव धरतो,
नामचिंतन करतो, नामसंकीर्तन करतो आणि ज्याचं अंतःकरण अगदी शुद्ध आहे, निरामय आहे, ही दैवी संपदा शास्त्रामध्ये वर्णन केलेली आहे. आणि जो मनुष्य सदा असत्य भाषण करतो, सदा दुसऱ्याचा द्वेष, ईर्ष्या, मत्सर, सतत निंदा करत राहतो, ही आसुरी संपत्ती सांगितलेली आहे. आणि या संपदेने प्रत्येक मनुष्य ग्रासलेला आहे. आणि हे मनुष्य जीवन देखील तसंच आहे. कारण मनुष्य जन्माला आल्यानंतर प्रत्येकच मनुष्य सत्य बोलतो असं नाही, कधी कधी तो खोटं पण बोलतो. कधी कधी दुसऱ्याची निंदा देखील तो मनुष्य करत असतो, द्वेष देखील करत असतो. कारण आपल्याला दुसऱ्याचं सुख पाहावत नाही. तो सुखी झाला तर आपल्याला दुःखाची प्राप्ती होते. ही मनुष्याची वृत्ती आहे. कारण मनुष्य प्राणीच या विकाराने ग्रासलेला आहे. ते विकार त्याच्या अंतःकरणामध्ये त्या कर्माच्या संस्कारामुळे झालेले आहे. आणि ते संस्कार त्याच्यावर झाल्यामुळे ती वृत्ती त्याच्या मनामध्ये वारंवार निर्माण होते. आणि माणसाचं मन शुद्ध झाल्याशिवाय देखील त्यामध्ये भगवत भाव हा जागृत होत नाही. तो भगवत भाव जागृत करण्यासाठी आपल्याला संतांची, महापुरुषांच्या संगतीची, कालच आपण ऐकलं, संतांच्या संगतीची गरज आहे. भगवत्पाद शंकराचार्य म्हणतात, दुर्लभम त्रयमय वेद देवानुग्रह कारकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रया. काय सांगितलेलं आहे? ह्या तीन गोष्टी माणसाला देवाच्या अनुग्रहाने, देवाच्या कृपेने त्याला प्राप्त होतात. त्यामध्ये पहिलं काय सांगितलेलं आहे? मनुष्यत्व. जो मनुष्य जन्म आहे हा देवाच्या अनुग्रहाने प्राप्त होतो. जेव्हा या जीवाचे कर्म परिपक्व होतात आणि ते कर्म परिपक्व झाल्यानंतर स्वकर्म परिपाकेन प्रक्षीण मलवासनाः शिवप्रसादा जीवोयम जायते शुद्ध मनानसः. मग ती शिवकृपा प्राप्त झाल्यानंतर त्या जीवाला हे मनुष्य जीवन प्राप्त होतं. आणि मनुष्य जीवन प्राप्त झाल्यानंतर जी दुसरी गोष्ट सांगितलेली, दुसरं साधन सांगितलेलं आहे ते मुमुक्षत्व. आणि मुमुक्षत्व म्हणजे काय? या जीवनातून मुक्त होण्याची इच्छा. जे साधन मनुष्य जन्म आपल्याला परमेश्वराने जो दिलेला आहे, हा कशासाठी दिलेला आहे? ही एक ज्ञान प्राप्तीचं साधन म्हणून परमेश्वराने आपल्याला दिलेलं एक साधन आहे. या मनुष्य देहाच्या माध्यमातून आपल्याला जे ज्ञान आहे, जे अंतःकरणावर जे पडलेलं आवरण आहे, जे अज्ञान आहे, ते निरसन करण्याची म्हणजे ज्ञान प्राप्तीची इच्छा. कारण तुम्ही आम्ही जीव त्या परमेश्वराच्या इच्छेने जन्माला आलेले आहोत. आणि तुम्ही आम्ही जीव त्या परमेश्वराचेच अंश आहोत. अमृतस्य वयम पुत्राः. मग त्या परमेश्वराचं जे ज्ञान, त्याचं स्वरूप ओळखण्याची इच्छा, ते म्हणजे मुमुक्षत्व, ज्ञान प्राप्तीची इच्छा. या जीवनातून मुक्त होऊन ती शिव प्राप्ती करण्याची, जे आपलं मूळ स्वरूप आहे, जे सच्चिदानंद स्वरूप आहे, ती प्राप्त करण्याची इच्छा, ते म्हणजे मोक्षत्व. आणि
तिसरं जे साधन सांगितलेलं आहे ते म्हणजे महापुरुष संश्रया. अशा संतांचा सहवास, ज्यांनी साधनादी आपल्या जीवनामध्ये उपैती लोक विख्यातम लोभ मोह विवर्जितम आत्मतत्व विचारज्ञम विमुक्त विषय भ्रम. ज्या महापुरुषाने, ज्या सद्गुरूने आपल्या जीवनामध्ये लोभाचा मोहाचा त्याग केलेला आहे, आपल्या जीवनामध्ये शिवत्वाचा साक्षात्कार करून घेतलेला आहे. आत्मा काय, अनात्मा काय, जीव काय आहे, ईश्वर काय आहे, हे ज्या सद्गुरूने, ज्या महापुरुषाने जाणलेला आहे, अशा महापुरुषाचा संश्रय सांगितलेला आहे. कारण असेच महापुरुषांची जर संगती आपल्याला घडली तर माणूस जीवनातून मुक्त होऊन जे आपल्या या जीवाचं ठरलेलं ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत तो पोहोचू शकतो. आणि जीवनाला योग्य गुरु मिळाल्यानंतरच माणूस आपलं जे साध्य आहे त्या साध्याची प्राप्ती तो करू शकतो. ते साध्य प्राप्त करण्यासाठी योग्य त्या महापुरुषाचा सहवास आपल्याला घडायला पाहिजे. लक्ष्मण महाराजांच्या जीवनामध्ये तसंच झालं. लक्ष्मण महाराजांना योग्य त्या सद्गुरूचा सहवास लाभला. योग्य सद्गुरू त्यांना वेळेवर भेटले. आपण जर बघायला गेलं, बहुतांश संत हे गृहस्थातून वैराग्याकडे गेलेले आहेत. कारण या संसारात राहून ती संसारिक भाषा ऐकून ऐकून त्यांचं मन विटून गेलं होतं. या प्रपंचाचा वीट येऊन त्यांच्या अंतःकरणामध्ये ते वैराग्य निर्माण होतं. कारण संत हे जन्माला आल्यानंतर खरं साध्य ते ध्येय ओळखतात. आपला जन्म कशासाठी आहे, आपल्याला या जन्मात येऊन नेमकं काय प्राप्त करायचं आहे, हे लक्ष्मण महाराजांनी ओळखलं. प्रापंचिक जीवन जगत असताना आपल्याला आपल्या ध्येयाची प्राप्ती करायची आहे. आपलं ध्येय काय आहे? हे सांसारिक विषयाने बरबटलेलं जग आहे. प्रत्येक जीव त्या विषयाने ग्रासलेला आहे. आपण देखील जर या विषय प्रपंचामध्ये जर अडकलो तर आपण कधीच मुक्त होऊ शकणार नाही. ही इच्छा लक्ष्मण महाराजांच्या मनामध्ये निर्माण झाली. त्यांचा विवेक जागृत झाला आणि योग्य त्या सद्गुरूच्या शोधामध्ये ते गेले आणि योग्य त्या सानिध्य त्यांना लाभलं. गंगाधर शिवाचार्यांच्या माध्यमातून, जगद्गुरु परसिद्धांच्या माध्यमातून ती भक्ती, तो भाव त्यांच्या अंतःकरणामध्ये होता. म्हणून जगद्गुरु बलसिद्ध त्यांना साक्षात भेटले. तो भाव, ती भक्ती आपल्या अंतःकरणामध्ये देखील निर्माण होऊ शकते. फक्त आपल्याला प्रयत्न करण्याची गरज आहे. पण मनुष्य हा अधीर झालेला असतो. आपल्याला वाटतं आपण एखादे जप तप केलं आणि लगेच परमेश्वराने आपल्याला प्रसन्न होऊन आशीर्वाद द्यावा, लगेच आपल्यावर कृपा करावी. सकाळी आपण रुद्राभिषेक केला आणि रुद्राभिषेक झाल्या आपल्याला लगेच सिद्धेश्वर प्रसन्न झाला पाहिजे. प्रत्येकाची इच्छा असते, पण देव सहजासहजी भेटत नाही. देव परीक्षा पाहिल्याशिवाय काहीच देत नाही. लक्ष्मण महाराजांची 20 ते 22 वर्ष परीक्षा पाहिली सद्गुरूने. किती?
22 वर्ष परीक्षा पाहिजे.